कडक सॅल्यूट टू दीपक सैनी, जिंद, हरियाणा यांचा समावेश आजच्या या सेगमेंटमध्ये हा प्रवी का करतोय? आता दीपक सैनी हे नाव माहिती नाही असे क्वचित लोक आढळतील की ज्यांना सोशल मीडियावरती काय चाललंय हे पाहायला वेळ नसेल. असेच काही थोडे लोक या दीपक सैनीला ओळखत नसतील. खुद्द एका रियालिटी शोमध्ये त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि मग बडे बडे सेलिब्रिटीज शान, मलाइका अरोरा यांनीसुद्धा याच्या या कलेबाबत आश्चर्य व्यक्त केलं. आता ही सगळी नावं ऐकल्यानंतर दीपक सैनीची कला नक्की काय हे औत्सुक्य मोबाईल न वापरणाऱ्यांना, कधीतरी असे माझ्यासारख्याचे कोणी व्हिडिओ बघणारे यांना नक्कीच उत्सुकता वाढली असेल. दीपक सैनी हा एक पेपर बॉय, म्हणजे सकाळी तुमच्या चहाच्या पहिल्या घोटाबरोबर घरी वर्तमानपत्र आलं का असं विचारणारे अनेक लोक आहेत. त्यातल्या त्यात जे निवृत्तीचं जीवन जगत आहेत, जे 60 नंतरचं आयुष्य जगत आहेत, त्यांना सकाळचा हा 1 तास त्या वेळेत रोजचा पेपर आलाच पाहिजे अशी सवय लागलेली असते. आता मग ही पंक्च्युअॅलिटी, ही जे काही वेळ ती पाळायची, म्हणजे प्रत्येक घरी त्या वेळेत पेपर जाऊन पडला पाहिजे, ही त्या पेपर टाकणाऱ्या सर्व कष्टकरी माणसांची एक जबाबदारी असते. आणि वर्षानुवर्ष तुम्ही पहा, तुमच्या स्वतःच्या घरावरून तुम्ही उदाहरण घ्या की तुमच्या घरी पेपर यायला वर्षात असा किती वेळा कधी उशीर झाला हो. ती पण माणसं आहेत. कधीतरी त्यांची तब्येत, कधीतरी मोठा पाऊस, कधीतरी त्यांचं हे वेळापत्रक थोडंफार बिघडणं, थोडाफार उशीर तुमच्या घरी पेपर टाकायला होणं, याच्यामध्ये तुम्हाला त्रागा करण्याची काही आवश्यकता? रोज आपण स्वतः किती कामं अतिशय वेळापत्रकाप्रमाणे करतो हा सवाल आरशासमोर उभा राहून एकदा स्वतःला विचारा. तेव्हा तुम्हाला या लोकांची सगळी जाणीव मनापासून होईल. मग तो पेपरवाला असो, दुधाच्या पिशव्या टाकणारा असो, रोजची तुमच्या आवारातली येऊन साफसफाई करणारा सफाई कर्मचारी असो, रोज तुमच्या घरी कामाला, घरकाम आजकाल होत नाही ना कोणाला, मग ती कामं करण्यासाठी वेगवेगळ्या बायका तुमच्या घरी येत असतात. फरशी पुसायला एक जण, धुण्या भांड्याला एक जण, स्वयंपाकाला एक जण. या सगळ्या ज्या कष्टकरी लोकांचं येणं जाणं असतं वेळेतलं, त्या वेळा कधीतरी त्यांच्या काहीतरी वैयक्तिक अडचणींनी चुकल्या तर त्रागा करणारी माणसं पाहिली की मला आश्चर्य वाटायला लागतं. मला कीव येते त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या माणूस म्हणून जगण्याची सुद्धा मला कीव येते. कधीतरी तुम्ही विचारून पहा घरी काम करायला येणाऱ्या स्त्रीला की काय गं, कुठून येतेस तू, तुला बस पकडावी लागते का, गर्दी असते का बसला, तुला रिक्षा मिळते का, तुझं येण्या जाण्याचं काय आहे. पण नाही हो, आपुलकी, प्रेम हे खूप कमी ठिकाणाहून त्यांना मिळतं असं आपल्याला जाणवतं. मला तरी आयुष्यात जाणवलेल्या या गोष्टी आहेत. आणि मग ज्या जाणवतात त्या आपल्याकडनं शक्यतो काही चुका होऊ नयेत याच्यासाठी आपण धडपडणं, बस जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देणं, कष्टकऱ्यांना विचारणं, कधी आपुलकीने चौकशी करणं, अरे आज येताना काही दगदग झाली का, घरी कसे आहेत सगळे. माफक चौकशी हो, 1-2 प्रश्न जिव्हाळ्याने विचारा, त्यांना काही नको असतं. तुमची श्रीमंती तुम्हाला लखलाभ हो, तुमची ऐश्वर्य संपन्नता तुम्हाला लखलाभ हो, तुमचं जे काही ऐश्वर्यसंपन्न जीवन तुम्ही जगताय त्याच्यामध्ये त्यांना वाटा नको असतो. फक्त 2 शब्द आपुलकीचे हवे असतात.
पण ते सुद्धा आपण या लोकांना संपर्कसुद्धा करत नाही ना. सकाळी कोण येऊन पेपर टाकून जातो, कोण दुधाच्या पिशव्या ठेवून जातो, आपल्याला काही देणं घेणं नसतं. आपण आपल्या आपल्या ऐश्वर्यात, आपल्या आपल्या विलासी जीवनात मस्त रमवून गेलेलो असतो. असा हा दीपक सैनी वय वर्ष 13 असतानापासून एक पेपर बॉयचं जीवन सुरू करतो आणि त्यामध्ये इतकं मन लावून काम करतो की नंतर तो सायकलवरून मोटरसायकलवर त्या हरियाणामधल्या जिंद या गावात पेपर टाकण्याचं काम अव्याहतपणे त्याचं सुरू असतं. अगदी बालवयापासून 13व्या वयात माणूस काम करायला लागतो, स्वतः काहीतरी अर्थार्जन करायला लागतो. हेच सॅल्युटेबल आहे. त्या दीपक सैनीला 13व्या वर्षापासून तो जे कष्ट करतो आहे त्या कष्टांना मी तर करोडो प्रणाम करतो. कारण कष्ट करत करत शिकणाऱ्या लोकांना त्यांच्या अडचणी काय असतात हे नक्की माहीत असतं. अर्थात सांगायला आनंद वाटतो मला, मी सुद्धा यातून गेलेलो आहे. त्यातून मला अशा गोष्टी जेव्हा जेव्हा मी बोलतो तेव्हा माझा एक जिवलग मित्र त्याची खूप आठवण होते. त्यानंतर दुसरा एक मित्र जो नंतर मला नोकरीच्या कालावधीत भेटला, पण ज्याला मी पूर्वीपासून ओळखायचो कॉलेजपासून, तो मित्र. या 2 लोकांची मला नक्की आठवण येते. नावं पण मी अभिमानाने सांगेन. एक नंदू पवार आणि एक दुसरा ॲडव्होकेट रजाक शेख. आज दीपक सैनी जे आयुष्य जगला, तो तर अजूनही जगतो आहे दीपक सैनी. पण या माझ्या मित्रांनी स्कूल आणि कॉलेज लाईफमध्ये अक्षरशः सोलापुरातल्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये, संगमेश्वर कॉलेज, त्याचे विद्यार्थी, त्यावेळचं कॉलेजमधलं वातावरण, कॉलेजमधल्या आपल्या मैत्रिणींच्या घरीसुद्धा पेपर टाकायला किंवा दूध सकाळी द्यायला ही दोघंही माझे मित्र लाजले नाहीत. म्हणजे अक्षरशः एक मित्र ॲडव्होकेट झाल्यानंतर, ॲडव्होकेट रजाक शेख, खूप अभिमानाने मी नाव घेतो. आज ती व्यक्ती या जगात नाही आहे, पण त्या व्यक्तीचा पूर्व इतिहास जर मी तुम्हाला सांगितला तर तुम्हीसुद्धा तोंडात बोटं घालाल. मुस्लिम घराण्यात जन्माला येऊन पाठीमागे लहान 5-7 भावंड बहिणी सगळ्या मिळून, आणि मग एक कर्ता पुरुष म्हणून घरातला हळूहळू जबाबदारी उचलण्यासाठी शालेय जीवनापासून कष्ट करण्याची तयारी. मग ते पेपर टाकणं असो किंवा एखाद्या गवळ्याच्या एखाद्या डेअरीत दूध घालण्याचं काम करण्यासाठी घरोघरी जाऊन कॅन भरून घेऊन. तो काळ इतका पिशव्यांचा नव्हता. म्हणजे बिफोर 1973 याची मी बात करतो आहे. तेव्हापासून तो कष्ट करतो. त्यानंतर माझा हा नंदू पवार म्हणून मित्र, ज्याच्यासोबत मी ग्रॅज्युएशनपर्यंत होतो शाळेपासून, त्यानेसुद्धा कधीही लाज बाळगली नाही, कधीही कोणाचीही तमा बाळगली नाही. पण स्वतःच्या पैशात ग्रॅज्युएशनचा स्वतःचा सगळा खर्च तो उचलायचा. प्रसंगी लहान भावाचा खर्च पण तो करायचा. आदर्शवत माणसं आहेत हो ही. यांच्या या ज्या आठवणी आहेत ना, या आठवणी आज सांगितल्या तर आजच्या पिढीला काहीतरी वाटतं, खोटं वाटतं. पण हे आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे. थोडाफार मी सुद्धा तसा जगलेलो आहे. कॉलेजच्या जीवनापासून मिळेल ते काम करत करत, शिक्षण पूर्ण करत आज इथपर्यंत आलो आहे. पण या दीपक सैनीची अवस्था 13व्या वर्षापासून तो पेपर बॉय आहे. आज तो इतका प्रकाशात का आला? याचं कारण त्याची पेपरची डिलिव्हरी, म्हणजे घरोघरी जाऊन पेपर जे टाकणं आहे ते टाकण्याची त्याची एक स्टाईल आहे. तो ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्यावर त्याची जेवढी म्हणून गिऱ्हाईकं आहेत, ज्या घरामध्ये ज्या भाजीचं दुकान असेल, कटिंगचं दुकान असेल, इतर काही किराणाचं दुकान असेल, किंवा पहिल्या मजल्यावरचं घर असेल, तिसऱ्या मजल्यावरचं घर असेल, किंवा एखादं रस्त्यावरती दरवाजा उघडा असलेलं घर असेल, त्याची पेपर टाकण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तो गाडीवरनं न उतरता, गाडी चालवता मस्तपैकी एक थ्रो करून एक्झॅक्टली बरोबर त्याच ठिकाणी तो पेपर टाकतो आहे. असा हा त्याचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा तो पूर्ण भारतभर प्रसिद्धीस आला आणि प्रत्येक सेलिब्रिटीचं त्याच्याकडे लक्ष गेलं. आणि अर्थातच मग एका सेलिब्रिटी शोमध्ये त्याला बोलावलं गेलं. माणूस कोणतं काम करून जगतो आहे, त्या कामाची त्याला प्रतिष्ठा कशी वाढवता येईल याच्याकडं लक्ष दिलं तर त्याची प्रसिद्धी
किती टोकापर्यंत जाऊ शकते याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे दीपक सैनी फ्रॉम हरियाणा. मित्रांनो, कदाचित हा विषय व्हायरल व्हिडिओमुळे तुम्ही पाहिला पण असेल, तुम्ही विसरून पण गेला असाल, पण याच्या मागं काय गम्य आहे, त्या व्यक्तीला 13व्या वर्षापासून काम का करावं लागलं, त्या गरिबीशी तो कसा झुंजत झुंजत जगतोय, याच्या त्या भावनांपर्यंत पोहोचण्यासाठी मला बोलावंसं वाटतं. आणि मग म्हणूनच माझ्या जीवनात आलेले काही मित्रांची मी मुद्दाम उदाहरणं दिली. ॲडव्होकेट रजाक शेख यांच्याविषयी मी भरभरून बोलू शकतो. माणूस अतिशय गरिबीतून, अतिशय म्हणजे अतिशय शब्दसुद्धा तोकडा वाटावा अशा गरिबीतूनसुद्धा MCOM, LLM आणि अजून 2 डिग्र्या इथपर्यंत तो शिकू शकतो आणि नंतर एक सक्सेसफुल ॲडव्होकेट म्हणून तो नाव कमवू शकतो. पूर्ण आपल्या सगळ्या भावंडांना छोटी छोटी का होईना पण त्यांची घरं करण्यासाठी मदत करू शकतो. त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग मोकळा करतो. कुटुंबातल्या जवळपास 5 ते 7 लोकांना ॲडव्होकेट बनवू शकतो. स्वतःच्याच चेंबरला ज्युनियर म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर नियतीने त्याच्याशी एक खेळ केला. त्याला किडनीचा आजार झाला. निर्व्यसनी असूनसुद्धा किडनीचा आजार झाला. त्यातूनही त्याने उभारी घेतली, ट्रान्सप्लांट केली. ट्रान्सप्लांट केलेली किडनी घेऊन त्याने ॲडव्होकेटची प्रॅक्टिस केली. म्हणजे सुरुवातीला या नीतीने, या देवाने त्याची गरिबीत परीक्षा घेतली. त्यात तो सक्सेसफुल झाला, उच्च शिक्षित झाला. सोलापूर शहरापासून 70 किलोमीटरवरच्या एका लॉ कॉलेजमध्ये तो लेक्चरर म्हणून पण जायला लागला. केवळ प्रेस्टिजसाठी मर्सिडीज बेन्झसारख्या गाड्या त्यांनी वापरल्या. भाऊ लोकांना कार घेऊन दिल्या. भाऊ लोकांची सेटलमेंट कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं. स्वतःसाठी तर किडेमकोडे पण जगतात हो, पण कॉलेजच्या जीवनापासून पेपर टाकत, दूध टाकत, कॉलेजमधल्या मुलींच्या घरीसुद्धा दूध टाकायला तो कधी लाजला नाही. लाज कधीही बाळगली नाही, कारण परिस्थिती त्यांना लाजूच देत नाही. बालवयापासून त्यांना कष्ट करावे लागतात. इन द सेम वे नंदू पवार या मित्रानेसुद्धा खूप कष्ट केले. आज तो नाही आहे, आज हे दोघंही नाही आहेत, पण त्यांच्या या आठवणी माझ्या मनावर कोरल्या गेल्यात आणि त्या तुम्हाला सांगताना मला खूप अभिमान वाटतो आहे. अर्थात या आठवणींनी, त्यांच्या आठवणींनी मन थोडं गहिवरून येतंच. त्याच पद्धतीने आज हा दीपक सैनीसुद्धा मला खूप माझ्या मनाच्या जवळचा व्यक्ती वाटतो आहे. सोपं नाही आहे. 13व्या वर्षापासून कष्ट करायचे, या गोष्टी सोप्या नाही आहेत. तुमच्या घरच्या गरजा भागवायच्या म्हणून दारोदारची धुणीभांडी करायची, त्या वेळेला त्या घरी कामाला हजर राहायचं. अहो, खूप जीवाचा आटापिटा होत असतो या लोकांचा. त्यांना जाणून घेणारे, त्यांना समजून घेणारी खूप कमी घरं असतात. कित्येक घरामध्ये मी बघतो, स्वतःला जो चहा केलेला असतो त्या चहाच्या पत्तीमध्ये कामाला येणाऱ्या लोकांना चहा पाजला जातो. अहो, करायचं ना तर सत्पात्री करा ना, मनापासून करा ना. जाऊ द्या ना, एक 5 रुपये खर्च होईल तुमचा रोजचा, पण त्या गरिबाच्या पोटात चांगलं जाऊ द्या ना. कामाला येणारा व्यक्ती, कामाला येणारी स्त्री हिच्यासाठी कपबशी वेगळी असते. ती पाहिल्यावरसुद्धा मला असं वातावरण पाहिलं की त्या माणसांच्या सुशिक्षितपणाची कीव यायला लागते, त्यांच्या जातीपातीची कीव यायला लागते, त्यांच्या माणूस म्हणून जगण्याचीसुद्धा मला कीव करावीशी वाटते. अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा, पण कुठेतरी थोडी जागृती निर्माण झाली पाहिजे. जी लोकं आपल्याला मदतीसाठी सतत असतात, त्यांच्या दुःख, त्यांच्या भावना यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. भले ते मग रोजचा पेपर टाकणारा असो, दूध टाकणारा असो, स्वीपर असो, कामाला येणारी बाई असो, कामाला येणारा कोणीही मुलगा असो, मुलगी असो. त्याच्या भावना, त्याची गरिबी, त्याला अजून आपण काही मदत करू शकतो का, त्याच्यामध्ये काही टॅलेंट आहे का, स्पार्क आहे का, त्याला काही गायडन्स देऊ शकतो का, या सगळ्या गोष्टींचा विचार करत जी माणसं जगतात ना, त्यांचं जीवन खरोखर सार्थकी लागतं. आणि खरं ते मानवी जीवन आहे. आता हा दीपक सैनीने निवडलेला तो धंदा, वृत्तपत्र टाकणं, सोपं नाही आहे ही गोष्ट. रोजचा दिवस त्यांचा पहाटे 3-3:30ला सुरू होतो. तुमची जेवढी म्हणून तुम्हाला पेपरची डिलिव्हरी द्यायची आहे तेवढे पेपर तुमच्याकडं त्या पुरवण्या वगैरे लावून घेणं, ही सगळी कामं त्यांची पहाटे 3 पासून सुरू होतात, जेव्हा तुम्ही खूप छान साखर झोपेत असता.
आणि 6:30 वाजता तुम्ही सकाळी उठता, दरवाजा उघडल्यावर तुम्हाला पेपर हजर मिळतो. चहाच्या पहिल्या घोटाबरोबर तुम्हाला बातम्या समजतात. आता हे आजचं युग सोडून द्या. आज तुम्हाला चॅनलवरती 24 तास बातम्या चालू असतात. एकच बातमी तुम्हाला 100 वेळा बघून बघून कंटाळा येतो. पण जेव्हा टी व्ही नव्हता, जेव्हा मोबाईल नव्हते, तेव्हा वृत्तपत्र हाच एक तर जरिया होता. तेव्हापासून या धंद्यामध्ये 50, 60, 70 वर्ष याच धंद्यामध्ये रमलेली माणसं आहेत. इतकी वर्ष रोज पहाटे 3 वाजता दिवस सुरू करणं सोपं नाही आहे मित्रांनो. अनंत अडचणी असतात. त्यांच्याही घरामध्ये डेथ होतो, त्यांच्याही घरामध्ये आजारी माणसं असू शकतात, पण त्यांचं रूटीन कधी ते चुकवत नाहीत. भले त्यांना नाही जमलं तर ते रिप्लेसमेंट म्हणून एखाद्या विश्वासू माणसाला सांगतात, अरे एवढी माझी लाईन टाकून ये रे पेपरची, आज जरा बघ, आपली आजी गेली, आपला आजोबा गेला आहे. म्हणजे घरामध्ये दुखवटा असतानासुद्धा ते कधीही तुम्हाला सेवा देण्यापासून परावृत्त होत नाहीत. कधीही तुमच्याकडं अडचणी होतील म्हणून रजा काढत नाहीत. या गोष्टींना थोडं प्राधान्य द्यावं, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, म्हणून पण आज मी या दीपक सैनीसारख्या लोकांना कडक सॅल्यूट करण्यासाठी हा व्हिडिओ करतो. मित्रांनो, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागताना थोडंसं माणसाला समजून घेत वागलं ना, तर जीवनाची मजा काही और असते. ती मजा मिळवायची आपल्याला. त्या देवाने आपल्याला माणूस म्हणून बनवून पाठवलं नाही या पृथ्वीवर. मग कुठेतरी थोडंफार तरी माणूसपण दाखवत आपल्याला जगता येईल का, हा प्रश्न प्रत्येकाने आपला स्वतःला विचारावा. या लोकांची आपण किती कीव करतो? या लोकांच्या विषयी आपल्या मनात दया आहे का? या लोकांसाठी आपण अजून काही करू शकतो का? देवाने जर आपली ओंजळ भरली आहे तर सांडायच्या आधी आपण कुणाला काहीतरी मदतीचा हात देऊ शकतो का? अशा गोष्टी पाहत जगलं पाहिजे. मी मुद्दाम आज माझ्या 2 मित्रांची या दीपक सैनीबरोबर मी उदाहरणं दिली आहेत. गरिबीमध्ये खितपत पडलेल्या एका झोपडीपासून सुरुवात केल्यानंतर मर्सिडीज बेन्झपर्यंतचा प्रवास करायची आणि सुंदर तुमदार 2 मजली 3 मजली घर बांधायचं, इतर भाऊ लोकांना पण घरं घेऊन द्यायची, इतकी मोठी प्रगती करण्या इतकी बुद्धिमत्ता कमवायची, तसं प्रोफेशन निवडायचं आणि एक ॲडव्होकेट म्हणून अतिशय नाव कमवत त्या शहरामध्ये मस्त जगायचं. जमेल का हो तुम्हा आम्हाला? जमलं असतं तुम्हा आम्हाला? तुम्हाला जर बालपणी असं दारिद्र्य दिलं असतं या माझ्या मित्रासारखं, तर काय तुम्ही अशी भरारी घेऊ शकला असता? असा प्रश्न मी मला स्वतःला अनेक वेळा विचारला आहे. आणि त्याचं उत्तर कदाचित नाही असंच आलेलं आहे. प्रामाणिकपणे सांगतो. कारण ती आदर्श आहेत हो. हे जे मित्र आहेत ना, हे आज ढगाआड गेलेत, पण अशा या चिरंतन आठवणी, चिरंतन एक शक्ती, एक इन्स्पिरेशन सतत मनामध्ये माझ्यासारख्या माणसांना देऊन गेली ती. दीपक सैनीला आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, त्याची ही कला आज भारतभर पसरली आहे. त्याचं ते टायमिंग, त्याचं ते पेपर टाकण्याची स्टाईल, म्हणजे पेपर टाकायला माणसं मोटरसायकल लावतात आणि एका एरियात असलेली 50-100 मीटरमधली 10-5 घरं ते चालत चालत जाऊन पेपर टाकतात. याच्यामध्ये त्यांचा वेळ वाया जातो. हीच कला दीपक सैनीसारखी त्यांनी अवगत केली तर त्यांचा वेळ वाचू शकतो. पण प्रत्येक व्यक्ती हा दीपक सैनी होऊ शकत नाही. म्हणूनच भारतामध्ये एखादाच दीपक सैनी असतो आणि मग त्याला आपल्याला कडक सॅल्यूट करावासा नक्की वाटतो ना. त्याच्या कामामध्ये त्याने आनंद निर्माण केला आहे. त्याचं काम तो मनापासून करतो आहे. त्याला जे काही नेत्याने दिलं आहे त्याच्याशी तो 2 हात करतो आहे. त्याची हे काम करता करता अशीच प्रगती व्हावी. मे बी एखादं त्याचं मोठ्या सर्व पेपरचं दुकान व्हावं. ज्या कामावर त्याची श्रद्धा आहे त्या कामातनं त्याच्या घरापर्यंत लक्ष्मीची पावलं नक्की उमटावीत. त्याला ऐश्वर्य संपन्नता मिळावी. त्याची आरोग्य संपन्नता त्याने टिकवलीच आहे. 13व्या वर्षापासून कष्ट करणारा माणूस धट्टाकट्टाच राहणार ना. त्यातून तो हरियाणामधला मस्तपैकी लस्सी पीत आयुष्य जगणारी ही पंजाबी माणसं. दीपक सैनी, जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. फक्त वाढदिवसाला या मिळणाऱ्या शुभेच्छा मी तुम्हाला आयुष्यभरासाठी आजच देतो आहे. तुम्हाला या कष्टाचं चांगलं फळ मिळो या सदिच्छाही, या शुभेच्छाही या कवी प्रवीश यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला नक्की अर्पित करतो. आणि तुमच्या चरणावरती सतत शुभेच्छांचा वर्षाव होत राहो. तुमची प्रसिद्धी जी काही मिळाली आहे त्याच्यातून काहीतरी नवीन मार्ग, तुम्हाला चांगलं आयुष्य, तुमच्या मातापित्यांना चांगलं तुम्ही आयुष्य देऊ शकाल अशी तुमच्या जीवनात एक स्थैर्य मिळावं याच शुभेच्छा आणि सदिच्छा देऊ या व्हिडिओ इथंच थांबतो. मित्रांनो, आवडला व्हिडिओ तर या कष्टाचा, कष्टकऱ्यांचा, सगळ्यांचा सन्मान म्हणून जास्तीत जास्त शेअर करा.
एक दिवस यांचे कष्ट काय असतात हे पाहण्यासाठी त्यांच्या रूटीनप्रमाणे एक दिवस जगून बघा. त्यांची सुरुवात कुठून होते? पहाटे 3-3:30ला कुठल्या ठिकाणावरनं ते पेपर गोळा करतात, तिथून तो कसा निघतो, त्याच्यासोबत तो सायकलवर असेल तर सायकलवर जाऊन बघा. सायकलवर तुम्हाला जमत नसेल तर मोटरसायकलवर जाऊन बघा. एक दिवस तुमच्याकडं कामाला येणारी व्यक्ती, तिचं घर कुठं आहे, त्या घरापासून तिला येताना कोणत्या यातना होतात, या यातनांपर्यंत कल्पना करून जर तुम्ही पोहोचू शकत नसाल तर एक दिवस तुमचं रूटीन त्या पद्धतीने आखून बघा, जगून दाखवा मला असं मी जाहीर आव्हान करतो अशा काही लोकांना, की जे अशा लोकांना कमी लेखतात, जे अशा लोकांच्या भावना समजून घेत नाहीत, जे अशा लोकांना टेक इट ग्रँटेड, त्यांना केलंच पाहिजे, त्यांची ड्युटी आहे, अशा पद्धतीने थोडीशी फुशारकी मारत जगणारी काही जाती असतात, काही माणसं असतात, त्यांना मी हे जाहीर आव्हान करतो. एक दिवस जगून बघा त्यांचं जीवन, तेव्हा समजेल तुम्हाला की किती मोठा आटापिटा यांच्या नशिबी आयुष्यासाठी आला आहे. अर्थात हे समजून घेणं हे जे आहे ना, याच्यासाठी थोडासा वेगळा पिंड लागतो. बऱ्याचशा लोकांमध्ये असतो हा चांगुलपणा, नाही असं नाही आहे, पण समाजामध्ये ज्या ठिकाणी विदारक परिस्थिती दिसते त्या लोकांसाठी मी हे जाहीर आव्हान करतो आहे. फक्त एक दिवसाचं मी आव्हान करतो आहे. जगून पहा, तुमचे विचार नक्की बदलतील आणि एक समाजामध्ये सौहार्द निर्माण होईल. या लोकांच्या विषयी कणव, दया, माया, आपुलकी, प्रेम हे वाढत जाईल आणि समाजामध्ये एक चांगुलपणा वाढीस लागेल. याच्यासाठी मी ही अतिशय हात जोडून विनंती करतो आहे. कुणीही कुठल्याही व्यक्तीने या बाबतीत गैरसमज करून घेण्याची गरज नाही आहे. कोणाच्याही विषयी मी वैयक्तिकरित्या काही मनामध्ये ठेवून बोलतो आहे असं नाही आहे. मी एक छोटा कलाकार आहे. जनरली समाजामध्ये जे काही दिसतं त्याच्यावरनं मी भाष्य करतो आहे. त्यामुळं कुणीही कोणाच्याही विषयी कनेक्टिव्हिटी लावून उगाचच हा प्रवी असा बोलतो, तसा बोलतो, असा ग्रह करून घेऊ नये. फक्त एक अपेक्षा नक्की आहे की समाजामध्ये अशा पद्धतीने सौहार्द निर्माण होणं नितांत गरजेचं आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे ना. तुम्ही आम्ही सगळेजणं असे एकांतात एखाद्या खोलीत बसून कोंडून नाही राहू शकत. चुकीचं आहे ते राहणं. त्याच्याने स्वतःचा ऱ्हास होतो, स्वतःचं नुकसान होतं, हे मात्र निश्चित. चलो फिर एक बार दीपक सैनी जी, आपको ढेर सारी शुभकामनाएं अर्पित करके इस वीडियो से चलता हूँ और आपको बहुत बहुत ज़िंदगी मुबारक हो. अच्छी अच्छी बातें आपकी फैमिली में, आपके परिवार में बस होती रहे, खुशियाँ बरसती रहे, बस यही आशा और यही दुआ करता हूँ आपके लिए.